नमस्कार. आज 14 फेब्रुवारी 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, बांगलादेशात सुधारणावादी कौल, 2 दशकानंतर BNPला सत्ता, तारिक रहमान नवे पंतप्रधान. MPSC राज्यसेवा 2025मध्ये मालदीव्स संबंधात एक प्रश्न आला होता की मालदीव्समध्ये जे सत्ता सध्याला आहे किंवा जे सरकार सध्याला अस्तित्वात आहे त्यांचा पक्ष कोणता आहे, असा प्रश्न होता तो. मग त्याच धर्तीवर हा पण प्रश्न विचारला जाऊ शकेल. पहा की बांगलादेशमध्ये जे नव्याने सरकार स्थापित होणार आहे त्यांचा पक्ष कोणता आहे, तर BNP. भारत देशामध्ये कोणता आहे, BJP. व बांगलादेशमध्ये कोणता आहे, BNP, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. ओके. त्याच्यानंतर पहा 2 दशकानंतर BNPला सत्ता मिळालेली आहे. म्हणजे याच्यापूर्वी ते किंवा सत्तेमध्ये होते तर 2001 ते 2006 दरम्यान ते सत्तेत होते. व अगदी त्यांच्यावरती आरोप आहेत. पहा, तारिक रहमान यांच्यावरती पण, म्हणजे ते पण काही दूध का धुले हुए अशा पद्धतीने नाही आहेत. ओके. त्यांच्यावरती पण काही काय म्हणू शकता, एक चार्जेस वगैरे आहेत, क्रिमिनल चार्जेस नक्कीच आहेत. त्यामुळे पहा 2008 पासून ते लंडनमध्येच होते. 17 वर्ष झालं ते लंडनमध्येच होते. व नुकतंच खालेदा जिया, म्हणजे यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये खालेदा जिया यांचं निधन झालं. व खालेदा जिया माजी पंतप्रधान यांचे ती सुपुत्र आहेत. ओके. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेला इथून पण प्रश्न विचारले जातात. खालेदा जिया. ओके. मग 2001 ते 2006 दरम्यान खालेदा जिया या पंतप्रधान होत्या व BNP त्यांच्याकडे कमांड आहे. ओके. मग BNPच्या आता सध्याला तारिक रहमान यांनी सूत्रे सांभाळत त्यांनी आता नवे पंतप्रधान झालेले आहेत व त्यांच्याकडे पहा स्पष्ट बहुमत आलेलं आहे. यासोबतच काल जे हे झालं, परवा दिवशी जे मतदान झालं, 12 तारखेला जे मतदान झालं ना, त्या मतदानासोबतच एक रेफरेंडम पण तिथं घेण्यात आलेलं होतं. ओके. नॅशनल रेफरेंडम म्हणजेच काय, तर अगदी पहा, एक जसं तुम्ही आता मतदान करता, ओके, EVMवरती ज्या पद्धतीने तुम्ही मतदान करता ना, मग तिथंच दुसरी एक पेटी ठेवण्यात आली होती. त्यामध्ये दिलेलं होतं की 1972ला जे आपलं कॉन्स्टिट्यूशन तयार झालेलं आहे ते कॉन्स्टिट्यूशन आपण चेंज करायचं किंवा नाही. ओके. मग चेंज करायचं असेल तर काही मुद्दे होते का तिथं, यस, जुलै चार्टर. ओके. जुलै चार्टरनुसार तिथे चेंज करायचं किंवा नाही असं तिथं देण्यात आलं होतं. व त्याला 60% जनतेने काय दिलं आहे, 65% जनतेने त्याला यस म्हटलेलं आहे. ओके. रेफरंडम तिथं विन झालेलं आहे. त्यामुळे 1972मध्ये जे बांगलादेशचं संविधान बनलेलं होतं ते त्याला आता चेंज करणार आहेत. मग यामध्ये प्रमुख चेंजेस काय काय असतील. ओके. तर प्रामुख्याने यामध्ये चेंजेस काय, 1972च्या संविधानानुसार पहा त्यांच्याकडे एकच संसदेचं सभागृह आहे, बरोबर. मग आता ते 2 सभागृह होणार आहेत, जसं USA मध्ये आहे, त्यानंतर इंडियामध्ये आहे लोकसभा आणि राज्यसभा. अगदी त्याच धर्तीवर आता बांगलादेशमध्ये पण 2 सभागृह तिथं होणार आहेत संसदेची. हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर जुलै चार्टरमधील अतिशय महत्त्वाचा पॉईंट जर म्हटलात ना तुम्ही, तर तो हा आहे की कोणत्याही पंतप्रधानाला आता तिथे 2 टर्मच्या वर तिथं जाता येणार नाही. ओके. म्हणजे कार्यकाळ तिथं निश्चित करण्यात आलेला आहे. यावरून अगदीच पहा भारत संदर्भात पण हा कार्यकाळ विचारला जाऊ शकतो, कारण अगदी अमेरिकेमध्ये पण त्यांनी 2 टर्मसाठीच फिक्स आहे. ओके. व कम्पेरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन जर तुम्ही केलात, आता बांगलादेशसोबत आपल्याला कम्पेअर करायचं नाही तर अगदीच USA सोबत कम्पेअर करायचं आहे, राईट. मग USA मध्ये पण पहा फक्त 2च वेळेस राष्ट्राध्यक्षांना होता येतं, म्हणजे सत्तेवर जाता येतं, बाकी तिसऱ्यांदा जाता येत नाही. त्यामुळे पहा बराक ओबामा फक्त 2च वेळेस राष्ट्राध्यक्ष राहिलेले होते, तिसऱ्या वेळेस त्यांना जाता आलं नाही. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प सध्याला विचारात आहेत की बाबा आपण ही 2ची जी अमेंडमेंट आहे ना ती अमेंडमेंट करूयात, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. पहा जोपर्यंत कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट होत नाही तोपर्यंत त्यांना 2 वेळेसच पदावर राहता येणार आहे, 2 टर्ममध्ये, सॉरी. ओके. तर अगदी भारत संदर्भात तुम्ही याचा नक्की विचार करू शकता की भारत देशाने पण असं करावं का. ओके. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा कम्पेरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे आपले टीचर्स आहेत ते तुम्हाला नक्की शिकवतील. GS2साठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पहा अगदी तारिक रहमान सत्तेत आल्यानंतर आता अगदीच थोडंसं म्हणजे त्यांनी प्रोग्रेसिव्ह विचार त्यांनी ठेवलेले आहेत. पण प्रोग्रेसिव्ह जरी विचार असले तरी पहा, मी याच्यापूर्वीच म्हटलं ना की दूध के धुले हुए नाही आहे, म्हणजे अगदी त्यांच्यावरती पण क्रिमिनल चार्जेस वगैरे आहेत. यासोबतच पहा भारत देशाचं आणि बांगलादेशचं आता रिलेशन कसं असेल हे खूप महत्त्वाचा मुद्दा इथं असणार आहे. कारण आता अगदी पहा भारत सरकारला पण आता इथं मान्यता द्यावीच लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण तारिक रहमान यांचं अभिनंदन केलेलं आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. व पहा आता कॉन्स्टिट्यूशन किंवा डेमोक्रेसी तिथं बहाल झालेली आहे असं तुम्ही म्हणू शकता, कारण
कारण त्यांनी स्वतःहून म्हणजे शांततेत सर्व इलेक्शन तिथं पार पडलेले आहेत, त्यानंतर शांततेमध्येच निकाल लागलेला आहे. यासोबतच त्यांनी 1972चं जे कॉन्स्टिट्यूशन होतं त्यामध्ये पण काही चेंजेस सुचवलेले आहेत व ते डायरेक्टली जनतेतून सुचवले आहेत. पहा, जसं भारतीय संविधान सभा बसलेली होती अगदी तशा पद्धतीने इथं आता चेंजेस होण्याची चेंजेस होऊ शकतील आपल्याला हे दिसत आहे. यासाठी पहा, भारत सरकारला पण इथं आता मान्यता द्यावं लागेल त्या सरकारला, व मान्यता दिल्यानंतर आपला शेख हसीना यांचं प्रत्यार्पण करावंच लागेल. ओके, कारण त्यांनी पहिलीच गोष्ट जे ठेवली ना, शेख हसीना यांचं प्रत्यार्पण करायचं आहे. आता इंडिया आणि बांगलादेश यांचे जर रिलेशन चांगले सुधारवायचे असतील किंवा पुढे घेऊन जर जायचं असेल पॉझिटिव्ह वेने, तर आपल्याला शेख हसीना यांचं प्रत्यार्पण करावंच लागेल. व पहा, आता अगदी आपण याबद्दल जास्त मॅटरमध्ये वगैरे पडू शकत नाही, कारण फक्त एका व्यक्तीसाठी आपण पूर्ण देश तिथं हे करू शकणार नाही आहे. व पहा, अगदीच मी याच्या पूर्वी पण म्हटलेलं आहे, शेख हसीना यांनी पण डिक्टेटर पद्धतीने रूल तिथं नक्कीच केलेले होतात. ओके, त्यांचं पण काहीतरी नक्कीच चुकलं, मग ते पण त्यांना सोपवणं आता काळाची गरज आहे. कारण इंडिया आणि बांगलादेशचे रिलेशन आपल्याला सुधारवायचे आहेत व ते कशामुळे, तर भारतीय उद्योगाला तर चिंता आहे. कारण पहा, आपलं जे कॉटन आहे ते कुठं जातं, बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट होतं व बांगलादेशची जे पूर्ण क्लोथिंग जी इंडस्ट्री आहे ती अगदीच इंडियावरती पण डिपेंड आहे व ते बाजारपेठ कोणाला देतात, तर अमेरिकेला देतात. व अमेरिकेतून तुम्हाला माहिती असेल की 0 टॅक्स लावलेले आहेत बांगलादेशवरती, बरोबर. त्याचं नेमकं कारणच ते आहे. पहा, आपलाच माल आहे तो बांगलादेशमध्ये जाऊन USA जाणारा, पण तिथेही आपल्याला तिथं काय एक्सपोर्टसाठी पण चालना तिथं नक्की मिळते. यासाठी आपण एक बाजारपेठ छोटी का होणार तर नक्कीच लॉस करत आहोत. यासोबतच पहा, आपण आपले शेजारी बदलू शकत नाही. ओके, म्हणजे अगदी तुम्ही अन्य काही बदलू शकता पण आपले शेजारी बदलू शकत नाही. या नेत्याने पहा आपल्याला काय करावं लागेल, तर चांगले संबंध तिथं ठेवावेच लागतील. अन्यथा तिथं जर चायनानी किंवा पाकिस्ताननी जर मदत करण्यास चालू केली तारिक रहमान यांना, तर मग अगदी आपला जो अलाय होता तो आपल्यासाठी राहणार नाही व जे नॉर्थ ईस्ट आहे स्टेट्स त्यांच्यासाठी खूप मोठा धोका इथं निर्माण होईल. ओके, मग यासाठी पहा, भारत सरकारने आता प्रयत्न करणं गरजेचं आहे व आपण पहिली गोष्ट ही करू शकतो, शेख हसीना यांचं प्रत्यार्पण. ओके, आता पहा, शेख हसीना ह्या सत्तेवर येतील का नाही येतील हे आपण काही सांगू शकणार नाही किंवा त्यांचं माहिती नाही आहे आपला फ्युचर, पण भारत देशाचं जे फ्युचर आहे ते आपल्या हातात नक्कीच आहे. ओके, त्यामुळे अगदीच भारत सरकारने पण किंवा लोकसत्तांनी पण याबद्दल तेच लिहिलेलं आहे की बाबा आता बस झालं, भारत देशाला जर आपल्याला हे करायचं असेल तर नक्कीच तुम्ही देऊ शकता, एक लॉस तिथं नक्की करता येईल. व पहा, सरदार पटेल यांचंच वाक्य आहे, जर पायाला कॅन्सर झालेला असेल तर पूर्ण बॉडी डिस्ट्रॉय होण्यापेक्षा तुम्ही पाय तोडला तर बेटर असेल. यासाठी पहा, त्यांनी पण पाकिस्तानचं भारत आणि पाकिस्तानच्या फायनलला त्यांनी यस म्हटलेले होते. मग ते तसंच आहे. पहा, शेख हसीना आता सध्याला पंतप्रधान तर नाही आहेत व येण्याचे चान्सेस पण नाही आहेत व तिथं पहा पूर्णतः लोकशाहीने सरकार तिथं स्थापन झालेलं आहे. मग तुम्ही आपण म्हणू शकत नाही की शेख हसीना यांना आम्हाला ठेवूनच घ्यायचं आहे, होऊ शकणार नाही आहे. त्यामुळे भारत देशाला आता सर्व जी सूत्र आहेत ना, मी तेच म्हणतोय, सर्व जी सूत्र आहेत ते आता भारत देशाच्या हातात आहेत. ओके, भारत देशाने जर पहल केली तर नक्कीच हे जे चिन्ह आहेत किंवा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये जे आपले संबंध आहेत ते नक्कीच सुधारतील किंवा अगदीच पॉझिटिव्ह वेने आपण जाऊयात, असं एक आशा करूयात आपण. व आपले जे डिप्लोमॅट्स आहेत त्यांच्यावरती आपला नक्कीच विश्वास आहे. ओके, पुढे जाऊयात आपण. येथे आपल्यासाठी गरजेची आहे का न्यूज? बिलकुल नाही आहे. नेक्स्ट आहे, देश गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होणे गरजेचे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन. सेवा तीर्थ कर्तव्य भवन इमारतींचे उद्घाटन. PMO प्राईम मिनिस्टर ऑफिस आता ते काय आहे, सेवा तीर्थ आहे. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर PM राहत योजनेला मंजुरी. आता PM राहत योजना ही काय आहे बेसिकली, तर पहा, पंतप्रधानांनी नागरिकांसाठी जीवनरक्षक संरक्षण वाढवण्यासाठी आणि लखपती दिदींची संख्या 6 कोटीपर्यंत दुप्पट करण्यासाठी PM राहत योजनेला मंजुरी दिली. आता या अंतर्गत पहा, रस्ते अपघातातील बळींना 1.5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार तिथं दिले जाणार आहेत व ते पण कॅशलेस. ओके, म्हणजे पहा, आता अगदी होत आहे काय सध्याला समस्या, जर रस्ते अपघात झालेले असतील तर आता इथं अपघात झालेला आहे व तुमची गाडी इथून जात आहे व तुम्ही जर त्यांना मदत केली, ओके, तुम्ही जर हॉस्पिटलला घेऊन गेलो ना, तर अगदी सिव्हिल हॉस्पिटल जर जवळ असेल तर ठीक, अन्यथा पहा, जर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला जर घेऊन गेलात ना तर ते आपल्याला काय भरायला सांगतील, पैसे भरायला सांगतील, बरोबर. मग जोपर्यंत तुम्ही पैसे भरणार नाही तोपर्यंत ते पुढचा पण उपचार वगैरे चालू करणार नाहीत. मग अगदीच पहा, यांना बरोबर उपचार तिथं व्हावेत. ओके, मग यासाठीच तिथं काय म्हटलं आहे, भारत सरकारने आता PM राहत योजना आणलेली आहेत. याच्या अंतर्गत जर रस्ते अपघातातील एखादा व्यक्ती असेल तर तिथं डायरेक्टली त्याला कॅशलेस उपचार भारत सरकार देईल. ओके, म्हणजे आपण आपल्या खात्यातून वगैरे पैसे द्यायचं नाही किंवा तो व्यक्ती ज्याचा अपघात झालेला आहे त्याच्याकडून नाही आहे, तर हे तुमचं जीवन सुरक्षा कवच आहे. ओके, ही इन्शुरन्स केलेलं आहे आपल्याला, हे बेटर न्यूज आहे. पहा, आपल्यासाठी एक म्हणजे पॉझिटिव्ह न्यूज खूप गरजेची होती. ओके, कारण
आता अगदी पहा, जो श्रीमंत व्यक्ती वगैरे त्यांचं नक्कीच तिथे इन्शुरन्स वगैरे असतं, परंतु जो सामान्य लहान शेतकरी वगैरे किंवा अगदीच पहा मिडल क्लास फॅमिलीचं इन्शुरन्स तिथं नसतं ना. मग यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती की रस्ते अपघातामध्ये रस्ते अपघात जर झालेला असेल व एखादा व्यक्ती मदतीची तिथं अपेक्षा असेल त्याला हॉस्पिटलची, तर नक्कीच तिथं कॅशलेस मदत त्यांना नक्की होईल व तिथून काय होईल पहा, त्याचं उपचार होईल. हे यासाठी जीवन सुरक्षा कवच ही योजना, जीवन सुरक्षा कवच तुम्ही म्हणू शकता त्याला, व ही योजना आहे PM राहत योजना. ओके, हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा, परीक्षेला विचारला जाऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर राईट टू एज्युकेशन वगैरे आलेलं आहे, त्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. त्यानंतर बांगलादेशात सत्तांतरण, भारतीय माजी राजदूतांच्या भावना. ओके, संबंधात सकारात्मक बदलाची आशा. पहा, सगळेजण तेच म्हणत आहेत की आपला आता संबंध चांगल्या पद्धतीने सुधारावे लागतील. त्यानंतर 36 वर्षानंतर पुरुष पंतप्रधान झालेले आहेत. ओके, ठीक आहे. त्यानंतर भारतीय वस्त्रोद्योग. ओके, हां, त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता 9 मार्चला पुन्हा सभागृहाचे कामकाज. आता तुम्ही आठवा 1 फेब्रुवारीचं ना, 1 फेब्रुवारीचं बजेट सेशन, म्हणजे जे मी घेतलेलं होतं बजेट संबंधीचा जो व्हिडिओ, त्यामध्ये मी पॉलिटिकल ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या सांगितल्या होत्या. त्यामध्ये पहिल्यांदा सांगितलं होतं बजेटची प्रोसिजर कशी असते. तर पहिल्यांदा 2 ते 3 दिवस त्याबद्दल चर्चा होते, सर्वसाधारण चर्चा होते, व सर्वसाधारण चर्चा झाल्यानंतर हे जे सर्व बजेटचं प्रोसिडिंग वगैरे आहे ना ती जाते समितीकडे. मग समिती त्यांची छाननी करतात प्रत्येक मिनिस्ट्री वाईज, व परत आपलं बजेटचं सेशन भरतं, व त्या बजेटच्या सेशनमध्ये पहा परत आता काय केलं जातं, व्होटिंग केली जाते व बजेट पारित करण्यात येतं. ओके, आता बजेटवर फक्त डिस्कशन झालेलं आहे किंवा बजेट फक्त संसदेत मांडण्यात आलेलं आहे व त्यावरती जनरल चर्चा झाली. पण खऱ्या अर्थाने आपल्या या अधिवेशनामध्ये झाली का, तर बिलकुलच झाले नाही. पहा, कारण अगदीच तुम्ही पाहिलात ना की अन्य दुसऱ्याच गोष्टींनी संपूर्ण अधिवेशन गुंडाळून घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. महाराष्ट्र राजकीय बातम्या आहेत, स्किप करू शकतो. त्यानंतर हम लोग तो ऐसे दिवाने. पहा, इथे ना पुस्तकांचे बुक रिव्ह्यू आलेले आहेत, प्लीज हे सर्वांनी वाचून घ्या. निबंधासाठी वगैरे तुम्हाला खूप मदत करणार आहेत व UPSC परीक्षेला 98 दिवस राहिले आहेत, त्यामुळे थोडंसं सांभाळून वाचा. ओके, व मी हे स्किप करतोय, पण याची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. प्लीज हे जे सर्व बुक रिव्ह्यू आहेत ना तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की हे पुस्तक या लेखकांचं वगैरे आहे. आता हे पुस्तक इथं पाहू शकता, पहा, ट्रबल शूटर हे पुस्तक कोणाचं आहे, लेखक आहेत जितेंद्र दीक्षित. ओके, हा पुस्तक थोडंसं लक्षात ठेवा. आणि या पुस्तक कशाविषयी आहे तर कर्तबगार अधिकाऱ्याचा दहशतवादाविरोधात लढा. आता अगदी मग तुम्हाला हे पुस्तक तर माहिती आहे व हे कशाविषयी आहे ते पण माहिती झालं, बरोबर आहे. मग ज्यावेळेस तुम्ही लायब्ररीमध्ये वगैरे जाता किंवा तुम्ही ज्यावेळेस फ्री टाईम आहे त्यावेळेस हे पुस्तक पण नक्की वाचू शकता ना. ओके, त्यासाठी पुस्तक कोणतं आहे हे पण माहिती असणं खूप गरजेचं. यासाठी प्लीज थोडंसं ही पुस्तकांची नावं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवत चला. डन. त्याच्यानंतर बेगमांच्या बेबदशाहीनंतर बेगमी. हा आर्टिकल आता आवश्यकता नाही मला असं वाटतं, कारण मी याचे जे महत्त्वाचे जे पॉईंट्स होते ना ते मी ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. ओके, त्यामुळे स्किप करू शकता. नेक्स्ट आहे खेळांना सुरुवात, काही आवश्यकतेचं नाही. त्यानंतर प्राण्यांची AI निर्मित कल्पनाचित्रे घातक का ठरत आहेत. पहा, तुम्ही इंस्टाग्रामच्या रील्स पाहिला असाल किंवा यूट्यूबचे शॉर्ट्स, त्यामध्ये ना एक टायगर आहे किंवा शेतकरी आहे असं दोघं पण म्हणजे वेगवेगळ्या विविध रील्स वगैरे येत आहेत तिथे. म्हणजे जे होऊ शकणार नाही ना ते होतं तिथं. ते AI निर्मित आहे हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. पण जो लहान मूल आहे त्याला ते समजणार आहे का की टायगर हिंस्र प्राणी आहे हे त्याला समजणार आहे का. तर पहा, प्रॉब्लेम इथंच होत आहे. जो विचार करत नाही आहे मनुष्य ना, तो अगदी AI निर्मित जे काय म्हणू शकतो जे चलचित्र आहे, व्हिडिओ जे आहे ते तशाच पद्धतीने तो घेत आहे की बाबा टायगर आणि शेतकरी हे खऱ्या अर्थाने मित्र आहेत. मग खरंच उद्या जर टायगर त्याच्या समोर आला तर तो त्याच्याजवळच जाईल ना. ओके, म्हणजे तसं होणार नाही, परंतु रॅशनल थिंकिंग करा तुम्ही, म्हणजे असं होऊ शकतं. व हे झालेलं आहे. पहा, स्पेनच्या युनिव्हर्सिटीने एक स्टडी केली. ओके, व त्या स्टडीमध्ये त्यांना आढळलं की बाबा लहान मुलांना वगैरे जर तुम्ही म्हटलात ना तर तिथं त्यांनी त्याला योग्यच आहे यसच म्हणत तिथं समजत आहेत ते. ओके, मग यासाठीच पहा प्रॉब्लेम काय होत आहे, जे चलचित्र आपण निर्माण करत आहोत ते विचारपूर्वक निर्माण केले जाणे गरजेचे आहेत. व जरी ते फक्त एंटरटेनमेंट पर्पजसाठी निर्माण केले गेले असतील ना तर त्याला फक्त एंटरटेनमेंट स्वरूपात घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही टायगर आणि शेतकरी जर एकत्र दाखवला तर ते थोडंसं आपलं असं वाटू शकतं किंवा जो व्यक्ती विचार करणार नाही त्याला असं कदाचित भासू शकतं की बाबा नाही, शेतकरी आणि टायगर हे खरे मित्र आहेत. ओके, मग यातून पहा अगदीच टायगर हिंस्र प्राणी आहे, मग एखाद्याचा तिथं जीव जाऊ शकतो. यासाठीच यांनी म्हटलेले आहेत की बाबा जे कल्पनाचित्र तिथं निर्माण केली जात आहेत ना याद्वारे ते खूप घातक ठरणार आहेत. व याच्या पुढे गेल्यानंतर मग आता याच्यावर उपाय शोधणं गरजेचं आहे. पहा, प्रॉब्लेम समजली आपल्याला, मग आता उपाय काय सांगू शकतो तर पहा, तज्ज्ञांच्या मते या समस्येवर उपाय म्हणजे अशा प्रतिमांवर
AI निर्मित असे स्पष्ट लेबल लावणे हे गरजेचे आहे व युरोपियन युनियनने ऑगस्ट 2025 कायदा पण केलेला आहे. तुम्ही पहा, एखादी जर इमेज डाउनलोड केलात ना जेमिनीवरून किंवा ग्रोकवरून, तर तिथं खाली ग्रो कशा पद्धतीने किंवा जेमिनी वगैरे त्याचं चिन्ह देत आहे पहा, म्हणजे ते थोडंसं स्टार टाईप चिन्ह आहे जेमिनायचं, बरोबर. मग हे देणं गरजेचं आहे व हे कोणी कायदा केला आहे? युरोपियन युनियन. समजलं का? युरोपियन युनियनचे कायदे का कडक असतात. मी याच्या पूर्वीपासून म्हणत आहे की तुम्हाला युरोपियन युनियन म्हटल्यानंतर म्हणजे साहजिक करार झालेला नाही आहे भारत देशाचा, तो करार होणं खूप गरजेचा होता, कारण त्यांचे जे कायदे आहेत ना ते खूप कडक आहेत व जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कायदे यांचे युरोपियन युनियनचेच येतात. म्हणजे कोणतीही घटना झाली ना लगे पहिल्यांदा ॲक्टिव्हनेस कोणी दाखवतं? तर युरोपियन युनियन दाखवतं. ओके, त्यासाठी अगदी AI लेवल लावणं हे गरजेचं आहे. पण पहा, त्यामध्ये पण काय करत आहेत की AI लेवल पुसून टाकण्याची पण इंडस्ट्री आपल्याकडे नक्कीच आहेत. म्हणजे सॉफ्टवेअर असे आहेत, आता जसं की मी सॉफ्टवेअरचा यूज करतो त्यामध्ये पण डायरेक्टली ते AI इरेझर वगैरे येतं. मग याचा परिणाम तिथं नक्कीच होतो की आपण एक सॉफ्टवेअरचा वापर करून जर निर्मित केलं असेल तर ते दुसऱ्या सॉफ्टवेअरनं ते पुसलं पण जातं. मग यासाठी काय करणं गरजेचं आहे? तर अगदी पहा, AIवर आपण डिपेंड न राहता आपण काय करूयात सर्व जणांनी, तर असे जे काही चित्र पाहत आहोत आपण किंवा जे रील्स व्हिडिओज वगैरे पाहत आहोत आपण, तर हे वाहत असताना थोडंसं माइंड तिथं जागृत ठेवणं हेच काळाची गरज आहे. याच्या व्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही पहा, किंवा AIला आपण थांबवू शकत नाही सध्याला तरी. ओके, मग जसं जसं पुढे जाऊ तसं तसं पाहता येईल, पण आज घडीला तरी हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर निबंधामध्ये AI बद्दल जर आर्टिकल आला ना तर तुम्ही हा जर पॉईंट लिहिलात ना तर थोडंसं डिफरंट होतं. ओके, म्हणजे सगळे आपलं जे कॉम्पिटिटर वगैरे आहे ना ते काय लिहिणार आहे, तर अगदीच पहा, AIमुळे आपल्या अभ्यासामध्ये वगैरे मदत होईल, किंवा AIचे परिणाम जर म्हटलात ना तुम्ही तर AIमुळे डिस्ट्रॅक्शन वाढेल किंवा अगदीच बेरोजगारी वाढलेली आहे असं लिहितं. परंतु तुम्ही AI निर्मितामुळे कल्पनाचित्रे घातक ठरत आहेत असंच जर पॉईंट लिहिलात ना तर जो एक्झामिनर आहे ना त्याला पण विचार करायला लावेल किंवा हा व्यक्ती तर खरं बोलत आहे व दुसऱ्यापेक्षा आपलं जे ॲन्सर शीट असेल ना ती बेटर दिसेल. ओके, त्यामुळे थोडंसं जागरूक राहा तुम्ही पण. ओके, त्याच्यानंतर मराठवाडा स्किप करू शकता. हां, आणखीन एक न्यूज आहे आय थिंक. पहिले वैद्यकीय साहित्य संमेलन आजपासून कुठे? छत्रपती संभाजीनगरमध्ये. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा. वैद्यकीय साहित्य संमेलन, बरं. ओके, म्हणजे वैद्यक जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यासाठीच आहे. त्यानंतर व्हेनेझुएलाकडून तेल खरेदीस रिलायन्सला परवानगी कोणी दिलेली आहे? तर अमेरिकेने दिलेली आहे. म्हणजेच काय, आता रशियाकडून आपण तेल खरेदी करत आहोत का? तर यावरूनच दिसत आहे की रशियाकडून तेल आपण आता खरेदी करत नाही आहोत. व रशियाकडून तेल खरेदी आपण याच्यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजने जास्त केली होती व आता त्यांनी बंद करून व्हेनेझुएलाकडे ते वापस गेलेले आहेत. ओके, ठीक आहे, आता याबद्दल आपण जास्त चर्चा करायची नाही. त्यानंतर चतुरंग लोकसत्ताचं मिनी मॅगझिन आहे, शक्य झालं तर तुम्ही नक्की वाचू शकता. म्हणजे व्हॅलेंटाईन डेबद्दल वगैरे सर्व काही भारी यामध्ये दिलेलं आहे. आता अगदीच तुमच्याजवळ वेळ असेल तर नक्की तुम्ही वाचू शकता, बाकी मी स्किप करतो आहे. नेक्स्ट आहे, डायरेक्टली पहा, मी ग्राउंड झिरोवरती या पेजवरती आलेला आहे, कारण उर्वरित पेजेसच्या बातम्या काही गरजेच्या मला वाटल्या नाहीत. त्यानंतर हा आर्टिकल पण मी याच्यापूर्वीच घेतलेला आहे की त्यांनी जुलै चार्टरनुसार आता ही बदल करणं त्यांनी म्हटलेले होते व नॅशनल रेफरंडम पण त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यामुळे अगदीच तिथं डेमोक्रेसी परत एकदा आलेली आहे. मग आता भारत सरकारने पण शेख हसीना यांचं प्रत्यार्पण करून बांगलादेशला आपण मदत करणं आता काळाची गरज बनलेली आहे. ओके, मग त्यावेळेसच पहा आपण पुढे जाऊ शकतो, अन्यथा शेख हसीना या मुद्द्यावरूनच आपण लढत राहू मग बांगलादेशसोबत, ते योग्य होणार नाही. नेक्स्ट आहे, इंडिया बिलीव्ड पंचशील पॅक्ट सेटल्ड बॉर्डर CDS. ओके, म्हणजे पहा, पंचशील ॲग्रीमेंट जे आहे आता ते इंडिया आणि चायनासोबत आहे. आता हे पंचशील काय आहे तर प्लीज तुमचं जे नोट्स आहेत ना इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पंचशील हे ॲग्रीमेंट तुम्ही प्लीज एकदा पाहून घ्या, कारण ज्या वेळेस इंडिया आणि चायनाचं भांडण होतं ना त्यावेळेस हे पंचशील आपला पंचशील पॅक्ट पुढे येतं. ओके, जर एखाद्या विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे पंचशील पॅक्ट वगैरे तर तशा पद्धतीने कमेंट सांगा, मग आपण काय करूयात पंचशील पॅक्टबद्दल एक सेपरेट लेक्चर बोलूयात, कारण या लेक्चरमध्ये पंचशील पॅक्टबद्दल चर्चा करता येणार नाही आहे. ओके, तर प्लीज तशा पद्धतीने तुमच्याजवळ जर नोट्स असतील ना इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तर पंचशील पॅक्ट परत एकदा वाचून घ्या, कारण परत एकदा चर्चेला येणार आहे व CDS अनिल चव्हाण यांनी हा पॉईंट ठेवलेला आहे. त्यानंतर जे पोलीस भरती किंवा सरळ सेवा भरती याची तयारी वगैरे करत आहेत त्यांच्यासाठी CDS सध्याचे कोण आहेत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर CDS आहेत सध्याला अनिल चव्हाण. ओके, हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. डन. त्याच्यानंतर आहे अतिशय महत्त्वाची न्यूज GS2साठी पहा काय म्हणत आहेत, तर CGIS ऑफिस रिसिव्ड 8,630 कंप्लेंट अगेन जजेस फ्रॉम 2016 ते 2025. पहा, 2016 ते 2025 या लास्ट 10 वर्षामध्ये 8,630 कंप्लेंट आलेल्या आहेत जजेस विरोधात. ओके, हा आकडा खूप मोठा आहे व 2024मध्ये तर 1,170 कंप्लेंट आले होतात जजेस विरोधात CGIकडे.
तर आता आपण काय करू शकतो याबद्दल, तर नक्कीच पहा जजेसबद्दल पण जे जजेस एन्क्वायरी जे जजेस एन्क्वायरी ॲक्ट आहेत किंवा पार्लमेंटमधील जी प्रोसिजर आहे ना ती सोपी आपण तिथं करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अगदीच पहा बॅकवर्ड लिंकेजेसनुसार परत एकदा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला माहिती असेल पहा की जस्टिस वर्मा यांना इम्पीच करायचं होतं. ओके, मग जजेसची इम्पीचमेंट कशी आहे हे पण तुम्ही प्रोसिजर एकदा लक्षात ठेवू शकता. ओके, कारण यावरून पण प्रश्न येऊ शकतो व बॅकवर्ड लिंकेजेस आहे जजेस इम्पीचमेंट. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला आपण फार्मर लीडर्स मीट राहुल गांधी सीक सपोर्ट अगेन्स्ट US ट्रेड डील. आता आजच्या द हिंदूमध्ये आर्टिकल आलेला आहे की युनायटेड स्टेट्ससोबत जी आपली ट्रेड डील झाली ना ती फक्त 1 वेची आहे व ते झालेलं आहे, आपल्याकडे डिटेल्सच नाही आहेत. त्यामुळे मी पहा ते आर्टिकल पण स्किप केलं आहे आजचं द हिंदूमधलं, कारण डेली फक्त एकाच गोष्टीबद्दल चर्चा करणं हे म्हणजे पहा मॉर्निंगला उठायचं व फक्त US आणि इंडियाची ट्रेड डील चर्चा करायची हे योग्य होणार नाही. त्यामुळे मी त्या आर्टिकल्सला वगैरे स्किप करतोय. असं समजू नका की मास्तर पूर्ण व्हिडिओ स्किप करतोय, परंतु त्यातील जे महत्त्वाचं नाही आहे ना ते मी स्किप करतो, कारण 98 दिवस तुमच्या प्रिलिमला राहिलेले आहेत व मला नक्कीच काळजी आहे त्याची. ओके, नेक्स्ट आहे शेख हसीना प्रेझेन्स इन इंडिया गंगा ट्रिटी ऑन टॉप ऑफ अजेंडा फॉर न्यू BNP गव्हर्नमेंट. पहा परत तेच आहे, गंगा ट्रिटी आता अगदीच होईल ते त्याबद्दल बोलूयात, परंतु हसीनाज प्रेझेन्स हा खूप महत्त्वाचा इश्यू झालेला आहे व जर आपला बांगलादेशसोबत रिलेशन वाढवायचे असतील तर हसीना यांचं प्रत्यार्पण करणं गरज तिथं नक्कीच झालेली आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर फर्स्ट पार्ट ऑफ बजेट सेशन एंड पार्लमेंट टू रिकन्व्हीन इन मार्च. 9 मार्चला परत पार्लमेंट बसणार आहे, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स डू नॉट ओन स्पेक्ट्रम. सुप्रीम कोर्ट म्हणजे पहा सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे की जे टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरला जे स्पेक्ट्रम मिळतात जसं की 2Gचे स्पेक्ट्रम आहे, त्यानंतर 3G 4G त्यानंतर आता 5Gचे हे स्पेक्ट्रमवरती तुमचा पूर्णतः अधिकार नाही आहे. ओके, तुम्हाला फक्त आम्ही लीजवर देत आहोत व हे जे स्पेक्ट्रमवरती कोणाचा अधिकार आहे तर अगदीच पहा त्यावरती संपूर्ण तो अधिकार आहे तो पीपल ऑफ इंडियाचा अधिकार आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये मालक कोण आहेत खऱ्या अर्थाने जनता ही मालक असते, हे सुप्रीम कोर्टाने कालच्या सुनावणीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हे वाचल्यानंतर थोडंसं भारी वाटलं, म्हणजे प्राऊड फील झाला, त्याबद्दल मी ही न्यूज घेतलेली आहे. बाकी आवश्यकतेची नाही आहे, याचा फायनल जजमेंट आल्यानंतर आपण चर्चा करूयात की यामधून पॉईंट कोणते निघाले आणि आता स्किप करू शकता. नेक्स्ट आहे अतिशय महत्त्वाचा बिल किंवा अतिशय महत्त्वाचा कायदा जो झाला शांती कायदा. कालच्या न्यूजपेपरमध्ये पण आलेलं होतं, पण आपण याच्यापूर्वीच डिस्कस केलं होतं यामुळे मी स्किप केलेलं, राईट. तर परत एकदा तो शांती कायदा सांगण्याचा मी प्रयत्न करेन. शांती कायद्यानुसार पहा आपण भारत देश 1947ला स्वतंत्र झाला व स्वातंत्र्य झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याजवळ एक स्वप्न होतं की बाबा आपलं न्यूक्लिअर स्टेट व्हायचं आहे, बरोबर, किंवा म्हणजे न्यूक्लिअर एनर्जीसाठी तरी आपला अणुऊर्जेवर काम करणं गरजेचं आहे, म्हणजे सायंटिफिक वेनी हे जवाहरलाल नेहरू यांचं स्वप्न होतं. त्यामुळे त्यांनी पहा होमी भाभा यांच्या मदतीने भारत देशाला थोडंसं पुढे घेऊन न्यूक्लिअर क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, बरोबर आहे. मग पंतप्रधान इंदिरा गांधी, मग यांच्यानंतर पहा अटल बिहारी वाजपेयी, त्यानंतर नरेंद्र मोदी. ओके, अशा पद्धतीने आपलं न्यूक्लिअर डील किंवा न्यूक्लिअर वे जे आहे ते चालत होतं, बरोबर आहे, न्यूक्लिअरचा प्रवास चालत होता. पण 1991मध्ये झालं काय पहा, आपला ग्लोबलायझेशन म्हणजे आपली जी बाजारपेठ आहे ती संपूर्ण जगासाठी ओपन करावी लागली. ती ओपन करत असताना ना आपण काय केलं, काही क्षेत्र राखीव ठेवले. त्यामधील जे न्यूक्लिअर क्षेत्र होतं ते न्यूक्लिअर क्षेत्र फक्त आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी राखीव ठेवलं, त्यामध्ये प्रायव्हेट एंटिटीला प्रवेश दिलाच नाही. ओके, 1991ला जरी खाजगीकरण झालेलं असलं किंवा जागतिकीकरण झालं तरी आपण प्रायव्हेट कंपनीज किंवा जागतिक कंपनीज ज्या आहेत त्या न्यूक्लिअर क्षेत्रामध्ये इन्व्हेस्ट करू शकत नव्हत्या. ओके, आपण त्याला प्रोटेक्ट केलेलं होतं. पण 2025मध्ये हे सर्व आपण बदलून टाकलं. 2025मध्ये जे विंटर सेशन होतं पार्लमेंटचं त्या सेशनमध्ये म्हणजे मागच्या डिसेंबर 2025मध्ये विंटर सेशनमध्ये आपण काय केलं पहा, एक बिल पारित केलं शांती विधेयक. ओके, व शांती विधेयकला प्रेसिडेंट ऑफ इंडियानी संमती दिली की आपलं शांती कायदा हा झालेला आहे. आता शांती कायदा तुम्हाला जर वाटलं तर हे कशा संदर्भात असेल तर अगदी पहा न्यूक्लिअर डीलबद्दल आहे व या न्यूक्लिअर डील नाही, माफ करा, न्यूक्लिअर क्षेत्रासंदर्भात आहे. व मी म्हटलं ना 1991 नंतर पण आपण हे जे क्षेत्र होतं ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडेच होतं, त्याला आपण प्रायव्हेट एंटिटीकडे दिलं नव्हतं, बरोबर. मग 2025चं जे शांती कायदा आहे त्या कायद्यानुसार आपण काय केलं आहे, न्यूक्लिअर किंवा अणुऊर्जा क्षेत्रामध्ये आता प्रायव्हेट एंटिटीला किंवा प्रायव्हेट प्लेअरला तिथं एंट्री दिलेली आहे व प्रायव्हेट प्लेअरला एंट्री देण्याचा हा कायदा आहे शांती विधेयक किंवा शांती कायदा. व त्यानुसार पहिलं जे ग्रुप आहे ज्यांनी न्यूक्लिअर क्षेत्रामध्ये एंट्री केलेली आहे ते आहे अदानी ग्रुप. ओके,
पॉईंट लक्षात आला. शांती कायद्यानुसार पहिल्यांदा कोणी न्यूक्लिअर क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलेलं आहे तर अदानी ग्रुप. आता हे हे जे न्यूक्लिअर क्षेत्र आहे यामधून फायदा काय किंवा अगदीच पहा हे शांती विधेयक नेमकं कशासाठी आलेलं आहे किंवा नेमकं कोणतं न्यूक्लिअर क्षेत्र ओपन करण्यात आलं आहे प्रायव्हेट प्लेयरसाठी, तर अगदी पहा न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टचं. ओके, आता जे अदानी पहा आज घडीला जे आपलं जे इलेक्ट्रिसिटी आहे, आता मुंबईमधील जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कुणाकडे आहे तर अदानी यांच्याकडे आहे, बरोबर. मग ती अदानीची जी एनर्जी आहे किंवा जे इलेक्ट्रिसिटी आहे ती कोणत्या मार्फत होते तर कोळसा बेस्ड आहे. ओके, कोल बेस्ड जे पॉवर प्लॅन्ट्स आहेत ना तेथून आपल्याला ती एनर्जी येते किंवा आपण इलेक्ट्रिसिटी कोळशावर बनवत आहोत. ओके, आज घडीला पण अदानी यांच्याकडे ऑस्ट्रेलियामधील खाणी आहेत कोळशाच्या, बरोबर. मग तिथून कोळसा इम्पोर्ट केला जातो व कोळसापासून आपल्या देशामध्ये वीज निर्मिती केली जाते. मग पहा ही जी वीज निर्मिती आहे ती अगदीच पहा पर्यावरणासाठी पण थोडंसं हे आहे, घातक आहे, कोळशापासून बनते त्यामुळे. मग आपण काय केलं आता न्यूक्लिअर क्षेत्र किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट जे आहे ते प्रायव्हेट प्लेयरसाठी पण ओपन केलेत, जेणेकरून पहा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे तेवढा पैसा नाही आहे, बरोबर. व अगदी प्रायव्हेट प्लेयरला जर आपण एंट्री करून दिलं ना तिथं तर नक्कीच तो स्वतःचा पण विकास करेल व देशाचा पण विकास करेल. व पहा आज घडीला कोळसातच त्यांनी कोळशापासून वीज निर्मिती करत आहेत ना, मग आपण काय केलं फक्त त्यांना न्यूक्लिअर क्षेत्र पण ओपन करून दिलं आहे, जेणेकरून आता अदानी काय करत आहेत तर न्यूक्लिअर जे रिॲक्टर्स आहेत त्यापासून वीज निर्मिती करणार आहेत व ही एनर्जी कशी असेल, क्लीन एनर्जी असेल. व पहा यावर्षी UPSCला हा प्रश्न विचारला जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. शांती विधेयकबद्दल तरी एक किंवा अगदीच पहा क्लीन एनर्जीबद्दल तरी एक, दरवर्षी असतो म्हणा, याबद्दल काही शंकाच नाही आहे. तरी देखील यावर्षीच परत एकदा जास्त चान्सेस आहेत. न्यूक्लिअर एनर्जीला थोडंसं तुम्ही पाहून घ्या. ओके, तुमच्या सिलेबसमध्ये आहे ते थोडंसं तुम्हाला पाहायचं आहे. डन. तर अशा पद्धतीने आपण आता इथे थांबूयात. शांती विधेयक पण आय होप तुम्हाला समजलं असेल की जे न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट जे आहे ते प्रायव्हेट एंटिटीसाठी ओपन करण्यात आलं आहे, एवढंच आहे, त्यामध्ये जास्त काही डीपमध्ये जाऊ नका. डन. तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.